नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोनी एजन्सीज परभणी. लग्न सराईनिमित्त खरेदी करा आपल्या आवडत्या सोनी एजन्सीज. प्रत्येक राजकुमारीसाठी वडिलांची माया असलेलं फर्निचर. वडील मुलीचं नातं लक्षात ठेवून तयार केलेला सर्व गुणसंपन्न फर्निचर लग्न बसता. उत्कृष्ट गुणवत्ता, भक्कम आणि टिकाऊ, वेळेत डिलिव्हरी, विक्री पश्चात सेवा. पत्ता नटराज रंगमंदिरासमोर, जुना मोंढा, परभणी. भ्रमणध्वनी 98 23 48 81 88. लग्नासाठी विशेष सवलती व आकर्षक ऑफर. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामधील सावंगी माळसा येथील भूमिहीन प्रकल्पग्रस्त मागासवर्गीय मच्छीमार बांधवांनी प्रशासनाच्या कथित अन्याय आणि छळाला कंटाळून आज दिनांक 10 जून 2026 रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलीस प्रशासनाच्या तत्पर भूमिकेमुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. या संदर्भात जिंतूर तालुक्यातील सावंगी माळसा येथील मच्छीमार बांधवांनी यापूर्वी मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्रालय, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी तसेच मत्स्य व्यवसाय विभागासह विविध शासकीय कार्यालयात या संदर्भात निवेदनाच्या माध्यमातून आपली कैफियत मांडली होती. मात्र त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. आजच्या आत्मदहन प्रकरणापूर्वी मच्छीमार बांधवांनी आपल्या मागण्यासाठी आंदोलन केलं. त्यावेळी प्रशासनाने सकारात्मक आव्हाने दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याची प्रतिक्रिया मच्छीमार बांधवांनी प्रसारमाध्यमांना दिली. मत्स्य व्यवसाय विभाग वेळकाढूपणा आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. मच्छीमार बांधवांनी आपल्या उपजीविकेचा हक्क हिरावला जात असल्याचा आरोप केला आहे. अनेक कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय हा मत्स्य व्यवसाय असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र संबंधित संस्था आणि काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या रोजगारावर गदा येत असल्यानं संविधानानं दिलेले जीवन आणि उपजीविकेच्या अधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा दावा देखील मच्छीमार बांधवांनी केला. यापूर्वी संबंधित संस्थांकडून मच्छीमार बांधवांना झालेली मारहाण आणि जीवे मारण्याची दिलेली धमकी, त्यानंतर प्रशासनाने या संदर्भात कोणतीही दखल न घेतल्याने आज दिनांक 10 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मच्छीमार युवक बांधवांनी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित असलेल्या पोलीस बांधवांनी तत्पर भूमिका बजावत युवकांना थांबवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सदरील घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. या आंदोलनाविषयी बोलताना मच्छीमार बांधवांनी आपल्या संतप्त भावना या शब्दात व्यक्त केल्या. आम्ही सगळे मागण्या मागल्या सर, आमचं काही झालेलं नाहीये. आज आंदोलन आम्ही सरपंचीला सांगितलं होतं, पण त्यांचे लोक जे त्यांचे काही लोक आहेत ते लोकांना काही पण पैसे देऊन वगैरे मॅनेज करायला येते. आमच्यासारख्या लोकांना काही ते पाण्यात जाऊ देत येतं. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्हाला मोकळ्या श्वासानं मच्छीमारी करता येईल आणि जे काही आहे ते आमच्या बैठकीत आम्हाला भेटा. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 28 जून 2026 कार्यक्रमाच्या अनुषंगानं जिल्हा परिषद परभणी सभागृह येथे जागतिक आरोग्य संघटना समन्वयक डॉक्टर मुजीब सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय कार्यशाळा 10 जून रोजी घेण्यात आली. कार्यशाळेत 0 ते 5 वर्ष वयोगटातील 100% बालकांना पोलिओ लस देण्यात यावी, पोलिओ लसीकरण पासून एकही बालक वंचित राहू नये याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कुमार पांचाळ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रावजी सोनवणे, आरएमओ डॉक्टर कल्याण कदम, डॉक्टर शिंदे, डॉक्टर शिरसुलवार, जिल्हा प्रशिक्षण केंद्र परभणी प्राचार्य, DEMO श्रीमती जयश्री दिपके, जिल्हा आयुष अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी, तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हास्तरीय लसीकरण पर्यवेक्षक आदी यावेळी कार्यशाळेला उपस्थित होते. परभणी शहर महापालिकेच्या वतीनं प्रभाग समिती ब अंतर्गत कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा आणि स्वच्छता साहित्याचं वाटप आज करण्यात आलं.
या उपक्रमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामकाजासाठी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी महापौर सय्यद इक्बाल, प्रभाग समिती ब चे सभापती खान मुसद्दिक खान नुरुलाला, मुख्य स्वच्छता व्यवस्थापक करण गायकवाड, सहाय्यक आयुक्त अब्दुल जावेद अब्दुल रशीद, किशन देशमुख, विश्वनाथ घोबाळे, सुनील सोळंके यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. याच अंतर्गत परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गांजा विक्री करणाऱ्या एका इसमाविरोधात NDPC कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला असून संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून 82,400 रुपयाचा 4 किलो 120 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गंगाखेड पोलीस स्थानक हद्दीत देखील गुटखा विक्री करणाऱ्या आरोपीकडून 55,180 रुपये किमतीचा गुटखा आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून त्याच्या विरोधात देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारत सरकारनं 2026-27 अंतर्गत कापूस उत्पादकता अभियान MCP या नव्या अभियानाला मान्यता दिली असून हे अभियान 2026-27 ते 2030-31 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत सघन कापूस तसेच क्लोजर लागवड पद्धती आणि एकात्मिक पीक व्यवस्थापन या बाबींसाठी लाभार्थी निवड MahaDBT पोर्टलवर करण्यात येणार आहे. लाभ मिळणाऱ्या शेतकरी सभासदांचा ॲग्रिस्टॅग फार्मर ID असणं बंधनकारक राहील. तसेच शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी प्रपत्र अप्रमाणे नमूद हमीपत्र सादर करणं आवश्यक आहे. निकष पूर्ण करणाऱ्या शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी आपले अर्ज तात्काळ MahaDBT पोर्टलवर सादर करावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले आहेत. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.